न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वाडा तालुक्यातील सहारा फोम कंपनीला भीषण आग, आगीत लाखोचे नुकसान। वाडा तालुक्यातील बिलोशी येथील काठोळे पाडा येथे असलेल्या सहारा फोम या कंपनीला आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली। या आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जळून गेल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या देखील पोहोचल्या, मात्र कारखान्यात बनणारा फोम हा त्वरित पेट घेत असल्यानं कंपनीतील मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जळून खाक झाला। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ही आग शॉक सर्किटमुळे लागण्याचे प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। आज रविवारी पहाटे आम्ही झोपेतून उठलो व बघतो तर काय, आग लागली असे कंपनीला लागून असलेल्या तेथील स्थानिक रहिवाशांनी माहिती दिली। तर दुसरीकडे याच कंपनीच्या परिसरावरून टावर लाईन म्हणजेच अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या गेल्यानं पाहायला मिळाले। तर जवळच रिलायन्स गॅस पाईपलाईन देखील गेल्यानं मोठा धोका उद्भवण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त करत स्थानिकांसह कंपनीतील कामगारांचा जीव देखील टांगणीला असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आलाय। तसेच या आगीमध्ये एक कामगार किरकोळ जखमी झाला आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले। इंडिया न्यूज 28 वाडा मुख्य प्रतिनिधी सचिन पाटीलची रिपोर्ट।